नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण सलग 1-2 दिवस झाले आहे की विभक्तीचे प्रत्यय घेतो आहे. तर आज याच्यावरचे आपण उदाहरणं घेणार आहे. प्रत्येक प्रथमा, द्वितीय, तृतीय, चतुर्थी, पंचमी आणि षष्टी, सप्तमी, संबोधन. ठीक आहे. तर याच्यावरचे जे उदाहरणं आहे त्याच्यासाठी तुमच्याकडे पुस्तक हवी आहे. पुस्तक आहे आपली सध्या आपण वापरतो आहे ही बाळासाहेब शिंदेची पुस्तक. तर ती तुमच्याकडे असेल तर चांगली गोष्ट. आणखी दुसरं पुस्तकं असतील तर आणखी चांगली गोष्ट. कारण की जेवढे पुस्तकं राहतील तेवढे आपल्याला उदाहरणं जास्त भेटतील. कुठे कुठे मॅच होतात पण कुठे कुठे एक्स्ट्राचे पण भेटतात. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण आज शिकत आहे. आपण याच्या आधीच्या क्लासमध्ये चार्ट घेतलेला होता. तो चार्ट जर का तुम्ही पाठ केला तर हा व्हिडिओ बघायची आवश्यकता तेवढी पडणार नाही. पण आपलं असं आहे की आपण नुसतं त्या चार्टच्या भरोश्यावर राहणार नाही. आपण याच्यामध्ये काय एक्झॅक्ट काय होत आहे त्याच्यासाठी आपण हा व्हिडिओ घेतो आहे. ठीक आहे. याच्यावरचा प्रथमा, द्वितीय, तृतीय, चतुर्थी, पंचमी, षष्टी, सप्तमी आणि संबोधन हे पर्टिक्युलर याच्यामध्ये कोणते कोणते उदाहरणं येतात. कारण की कसं आहे, जसं इथे सांगितलं होतं की प्रथमामध्ये एकवचन अनेक वचन नाही लागत आणि कारकर्ता आहे कर्म. परंतु काय होते याच्यामध्ये जर आपण समोर जसं वाढलं तर तुम्हाला लक्षात येईल की प्रथमा, बघा आता आपण प्रथमाची जे डेफिनेशन आहे या पुस्तकाच्या हिशोबाने काय आहे ते बघा. कर्ता, कर्म, क्रियेचे स्थळ किंवा वेळ. ठीक आहे. कर्ता, कर्म, क्रियेचे स्थळ किंवा वेळ हे दर्शविणाऱ्या नामांना प्रत्यय नसल्यास, आता बघा प्रत्यय नाहीये इथे दिलं होतं एकवचन आणि अनेकवचन मध्ये प्रत्यय नसल्यास ते काय असेल, प्रथमा. परंतु आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की बघा कर्ता, कर्ता हे कशासोबत होतं, प्रथमासोबत. कर्म हे कशासोबत होतं, द्वितीय सोबत. त्याच्यानंतर स्थळ किंवा वेळ हे कशासोबत होतं, सप्तमी सोबत. बरोबर. जर तुमच्याकडे पुस्तक असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये बघू शकता. परंतु या सगळ्यांचा संबंध प्रथमासोबत पण येतो. ठीक आहे. फक्त त्याला विभक्तीचे प्रत्यय लागत नाही हे सांगितलं. ठीक आहे. आता कसं आहे की जर ही डेफिनेशन आपल्याला माहित असेल तर आपल्याला हेही माहित असेल की बा प्रथमासोबत प्रत्यय तर लागून नाही राहिले एकवचन अनेक वचन मध्ये, परंतु ह्या सगळ्या गोष्टींचा त्याच्यासोबत काय आहे, संबंध आहे. तर बघा याच्यावरून प्रथमे काय आहे, कर्ता हे कारकर्ता आहे. ठीक आहे. परंतु कशावरूनही ते गोष्ट आपल्याला समोर येऊ शकते. आता याच्यामध्ये उदाहरण आहे, ज्याही एकवचनी व अनेक वचनी नामाला प्रत्यय नाही ते सगळे कशामध्ये आहे, प्रथमामध्ये. जसं प्रथमाचे विभक्ती प्रत्यय तर आहेच नाही. याच्यामध्ये बघा, मधु 4 आठवडे क्रिकेट खेळला. मधु 4 आठवडे क्रिकेट खेळला. हे फॉन्ट तुम्हाला दिसतात का, हे फॉन्ट तुम्ही सांगत जा. कारण की असं आहे की फॉन्टवरच सगळ्या खेळ आहे. नाहीतर असं होईल की तुम्हाला ते फॉन्ट दिसत नाहीये. हे फॉन्ट सांगायचे ना, दिसले नाही तर म्हणजे मोठे काढू की काय. आणि युट्यूबचे लोक कमेंट मध्ये पण सांगू शकतात. ठीक आहे. हा, तर मधु 4 आठवडे क्रिकेट खेळला. तर याच्यातला कर्ता कोण आहे, मधु. बरोबर. त्याच्यानंतर याच्यात सांगितलं आहे क्रिकेट हे त्याचं काय आहे, कर्म आहे. म्हणजे तो काय करत आहे, क्रिकेट खेळत आहे. खेळला साहजिकची गोष्ट क्रियापद आहे, त्याच्याने वाक्य संपत आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये तो किती वेळ तो खेळलेला आहे, 4 आठवडे. बरोबर. किती आठवडे, 4 आठवडे. तर इथे काय येते, अधिकरण. अधिकरण म्हणजेच काय, स्थळ किंवा वेळ. बरोबर. परंतु याचा संबंध प्रथमाशी काही आहे का, नाही. ठीक आहे. प्रथमाशी याचा काही संबंध नाही. परंतु याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की कुठे पण जेव्हा इथे अंडरलाईन राहील कोणत्या पण वाक्याला, ठीक आहे, कोणत्या पण वाक्याला म्हणतो शब्दाला कोणत्याही अंडरलाईन राहील, त्या अंडरलाईन मध्ये प्रत्यय नसेल तर तो सरळ काय समजायचा आहे, तो प्रथम आहे. ठीक आहे. याच्यामध्ये बघा
याचे उपपदार्थ. उद्देश्य, विधानपूरक, परिमाण, परिमाण, परिणाम नाही, परिमाण. परिमाण म्हणजे माप. ठीक आहे, परिमाण म्हणजे काय? माप. अंतर, मूल्य हे दर्शवणाऱ्या नामांना प्रत्यय नसल्यास ते प्रथमेत असतात. ते कशामध्ये असतात? प्रथमेत असतात. ओके. रावण राक्षस होता. ठीक आहे, रावण हा राक्षस होता. तर याच्यामध्ये रावण आणि राक्षस याच्या खाली अंडरलाईन लिहिलेलं आहे. रावणच्या शेवटी सुद्धा आपल्याला काही म्हणजे विभक्तीचा प्रत्यय नाही दिसत आणि राक्षसच्या शेवटी सुद्धा विभक्तीचा प्रत्यय दिसत नाही. ठीक आहे, या दोन पैकी तुम्हाला एकच काहीतरी म्हणजे दिलेलं राहील. याच्यामधून दोन पैकी कोणत्या तरी एक शब्दाखाली अंडरलाईन राहील, हे तुम्हाला ओळखायचं आहे. रामरावांनी 5 पोती धान्य पिकवले. ठीक आहे, 5 पोतीच्या खाली अंडरलाईन आहे. याच्यामध्ये 5 पोती हे काय? त्याचा परिमाण आहे. परिमाण म्हणजेच काय? एक माप आहे. किती पोती? 5 पोती. ठीक आहे, तर हे परिमाण कशामध्ये आहे? 5 पोतीच्या खाली काही अंडरलाईन केल्यावर आपल्याला काही दिसणार नाही. जसं रामरावांनी 5 पोती धान्य पिकवले. आता याच्यामध्ये हे 5 पोती जे म्हणत आहे ना, याच्या सोबत काही प्रथमा, द्वितीय, तृतीयाचे असे काही म्हणजे प्रथमाचे आहे, प्रथमाचं काहीच नाही आहे म्हणून तर तो प्रथमामध्ये आहे. द्वितीयाचे सलाते, सलानाते दिसतंय का कुठे शेवटी? नाही. ठीक आहे, ने, ए, शी वगैरे काही दिसतंय का? नाही. चाची, चेच्या नाही. त्याच्यानंतर ऊन, होऊन नाही. संबोधनचा नो नाही. म्हणजे इथे काहीच नाही दिसत आहे, म्हणजे हा कशात आहे? प्रथमामध्ये. ठीक आहे, ओके. समोर मी 4 मैल चालतो. याच्यामध्ये अंतर दिसत आहे. मैल, मैलच्या खाली अंडरलाईन आहे, पण मैलच्या सोबत काही नाही आहे म्हणून ते कशात गेलं? प्रथमामध्ये. ठीक आहे, मी 20 रुपये लिटर दूध विकतो. मी 20 रुपये लिटर दूध विकतो. तर याच्यामध्ये रुपयाच्या खाली अंडरलाईन आहे. रुपयामध्ये साहजिकची गोष्ट आहे, रुपये, ए, ई वगैरे हे असं वेगळं सेपरेट मध्ये नाही लिहिलेलं आहे. ठीक आहे, आपल्याला त्या रुपयाच्या खाली अंडरलाईन आहे, तर त्याच्यामध्ये काहीच नाही आहे. आपले जे विभक्तीचे प्रत्यय आहे ते काहीच नाही आहे म्हणून ते कशामध्ये आहे? प्रथमामध्ये. ठीक आहे, द्वितीयाची सगळ्यात पहिली डेफिनेशन त्याचीच बनते की त्याच्यामध्ये दान किंवा म्हणजे भेट वस्तू दिलेली नाही आहे. साहजिकची गोष्ट आहे, कारण की सलाते आणि सलानाते हे कशामध्ये आहे? द्वितीयामध्ये पण आहे आणि चतुर्थीमध्ये पण आहे. बरोबर, तर द्वितीयाची डेफिनेशन सगळ्यात पहिली गोष्ट आपण आपल्या भाषेमध्ये लिहायचं की ज्याच्यामध्ये दान आणि भेट दिलेली नाही किंवा त्याचा संबंध आलेला नाही ते म्हणजे काय येईल? द्वितीय. ठीक आहे, दुसरी गोष्ट, कर्त्याची कर्मावर क्रिया घडत असेल. कर्त्याची कर्मावर क्रिया घडत असेल. कर्त्याची कर्मावर. जसं राम आंबा खातो. बरोबर, कोणाची क्रिया कोणावर घडली? कर्त्याची क्रिया कोणावर घडली? कर्मावर. ठीक आहे, कर्त्याची कर्मावर क्रिया घडत असेल व कर्माला, आता बघा, राम आंबा खातो, राम आंबा, याच्यामध्ये हा कर्त्याची कर्मावर क्रिया घडली. बरोबर, परंतु इथे काही लागला का? म्हणजे दोघांनाही नाही लागलेला आहे. बरोबर, ना स ला ते आहे, ना स ला ना ते आहे, दोन्ही गोष्टी नाही. म्हणून हा याच्या खाली अगर अंडरलाईन असेल तर हा द्वितीय होणार का? नाही, हा प्रथमा होऊ शकतो. बरोबर, कारण की काहीच नाही आहे. याच्यानंतर काय म्हटलेलं आहे? कर्त्याची कर्मावर क्रिया घडत असेल व कर्माला, कोणाला? कर्माला. कोणाला? पुन्हा एकदा बोला, कर्माला स ला ते किंवा स ला ना ते हे प्रत्यय असतील व दानाचा किंवा भेटीचा संबंध नसेल, दानाचा किंवा भेटीचा संबंध नसेल तर कर्माची विभक्ती कोणती म्हणावी? द्वितीय. ठीक आहे, परंतु कर्माला प्रत्यय नसेल, कर्माला प्रत्यय नाही, मी आता सांगितलं कर्माला प्रत्यय नाही म्हणजे तो कशात येईल?
प्रथमामध्ये. ओके. राजाने प्रधानाला बोलवले. आता याच्यामध्ये राजाने प्रधानाला बोलावले हे उदाहरण होतं. ठीक आहे. या उदाहरणामध्ये याच्यामध्ये अंडरलाईन. आता साहजिकची गोष्ट आहे, कोणी बोलवलं? राजाने. म्हणजे हा कोण झाला? कर्ता. हा कोण आहे? कर्म. का बरं कर्म आहे? कारण ती कर्त्याने जे पण क्रिया केली ते कोणावर घडलेली आहे? याच्यावर, या प्रधानावर घडलेली आहे. बरोबर. त्या प्रधानावर घडली म्हणून तो कर्म झालेला आहे. आणि याची डेफिनेशन सुद्धा, ह्या द्वितीयाची डेफिनेशन सुद्धा काय बोलते की जे कर्ता आहे त्याची कोणावर क्रिया घडली पाहिजे? कर्मावर क्रिया घडली पाहिजे. इथे पण घडली होती. रामाने आंबा खाल्ला म्हणजे आंब्यावरच क्रिया घडली होती. परंतु याच्यामध्ये सलाते, सलानाते हा प्रत्यय नव्हता. बरोबर. याच्यामध्ये कोणता प्रत्यय लागलेला आहे? ला. स ला ते, किंवा इकडे अनेक वचन मध्ये अगर असेल तर स ला ना ते. ठीक आहे. हा प्रधानाला म्हणजे किती वचन आहे? एक वचन आहे, अनेक वचन आहे? एकच आहे ना. प्रधानाला बोलवलं. खूप साऱ्या प्रधानांना बोलवले का? नाही. एकच प्रधान होता, त्यालाच बोलवले. तर बघा याच्यामधला हा ला लागलेला आहे. म्हणजे हा कशात गेला? द्वितीय. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये दान किंवा भेट वस्तू काही आहे का? प्रधानाला काही दिलेला आहे का? नाही. त्याच्यामुळे हा द्वितीयामध्ये. नाहीतर तो कशात असता? दान किंवा भेटवस्तू असते ना त्याला दिलेली, किंवा काही गोष्ट माहिती भेटली असती किंवा काही पण, तर तो कशात गेला असता? तो चतुर्थीत गेला असता. ठीक आहे. याचे मी काही उदाहरणं सांगतो. पोलिसाने चोरास पकडले. पोलिसाने कोणाला पकडले? चोरास पकडले. पोलीस कोण आहे? कर्म करता. पोलीस करताय सर. आता कर्म म्हटलं होतं तू. होते पूर्ण ते गई भैंस पाणी में, तसं गई सानिया नाले में. पोलिसाने हा काय आहे? चोरास पकड. ठीक आहे. चोरास आहे कर्म, आणि पकडले म्हणजे क्रियापद. आता मला सांगा, पोलिसाने जर इथे सला ते सला नाते आहे, तर ने तर कुठे लागलाच नाही. ठीक आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, ने शी हा कशातला आहे? काय? ने ए शी हा प्रत्यय कशातला आहे? तृतीया. तृतीया. तृतीयाचा कारकार्थ काय आहे? करण. करण. करण म्हणजेच काय? साधन. ठीक आहे. आता साधन जरी हा असेल, पोलीस हा साधन झाला, मग चोराला पकडायचा. परंतु इथे अंडरलाईन फक्त काय याच्या खाली दिलेली आहे. ठीक आहे. चोरा स च्या खाली दिलेली. ओके. म्हणून आपल्याला फक्त काय ओळखायचं आहे? हाच शब्द ओळखायचा. ठीक आहे. तर याच्यावर ह्या पोलिसाने कोणावर क्रिया केली? चोरावर क्रिया केली. पकडण्याची क्रिया चोरावर झालेली आहे. ठीक आहे. म्हणून हा काय झाला? कर्म. कर्त्याचा कर्मावर जेव्हा इफेक्ट पडेल किंवा कर्त्याद्वारे कर्मावर काहीतरी क्रिया घडलेली असेल, तेव्हाच तो द्वितीयामध्ये जाईल. बरोबर. आणि त्या कर्माला काय पाहिजे? विभक्तीचं ते माईक बंद करून दे. तेव्हा त्या कर्माला काय पाहिजे? विभक्तीचा प्रत्यय कोणता पाहिजे? स ला ते आणि स ला ना ते. अगर तो अनेक वचन मध्ये असेल तर सला ना ते, आणि एक वचन मध्ये असेल तर स ला ते. बरोबर. आता याच्यामध्ये अगर समजा अनेक वचन असतं, बरोबर, तर इथे काय झालं असतं? चोरांना पकडले. है ना. पोलिसाने चोरांना पकडले, तर ना आहे का त्याच्यात? आहे. स ला ते, स ला ना ते. म्हणजे ना म्हणजे काय? कशामध्ये आलं मग ते? अनेक वचन मध्ये. ओके.
पण आपल्याला एकवचन अनेक वचन बघावं नाही लागत. आपल्याला फक्त विभक्तीचा प्रत्यय विचारतील की कोणता आहे. एक तर प्रथमा, द्वितीय, तृतीय, चतुर्थी, पंचमी, षष्टी, सप्तमी, संबोधन, किंवा तुम्हाला कारकार्थ विचारतील, किंवा किंवा तुम्हाला याच्यामधून कोणत्या खाली अंडरलाईन दिलेली आहे, बरोबर, त्याचा कर्म, कर्ता काय होते, कोण आहे हे विचारू शकते. ठीक आहे, म्हणून मी एवढा त्रास घेतोय. नाही तर काय आहे, जर तुम्ही याच्या नंतरचे म्हणजे या पुस्तकातले जर तुम्ही प्रश्न सोडवाल तर तुम्हाला समजेल की नाही याच्यामध्ये सरांनी जेवढं काही समजून सांगितलं ते का बरं समजून सांगितलं. हा चार्ट नुसता पाठ करणं काही म्हणजे हे नाही आहे, आपल्याला खूप हार्डही नाही जाणार, परंतु जे डेफिनेशन आहे ना ते आपण आपल्याला माहिती पाहिजे आणि त्याच्यानंतर जे उदाहरणं आहे प्रत्येक उदाहरणं तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे, कारण की आपण अंदाजन विचार करू की या चार्टवर तर असं दिलेलं होतं, पण कधी कधी असं होतं की आपल्याला तो उदाहरण थोडंसं समजत नाही. जसं इथे कन्फ्युजन काय दिलेलं आहे नाही, बरोबर, पण आपल्याला याच्या खाली अंडरलाईन होती का, नाही, अंडरलाईन या चोराच्या खाली अंडरलाईन होती, बरोबर, चोरास किंवा चोरांना, है ना. तर आपल्याला याच्यावरूनच ओळखायचं, याच्यावरून आणि याच्यावरून ओळखायचं नाही आहे. ठीक आहे, तृतीय. तृतीयाची क्रिया कोणत्या साधनाने केली, क्रिया कोणत्या साधनाने केली, कोणी केली. पहिली गोष्ट काय, कोणत्या साधनाने केली, कोणी केली, कोठे झाली. ओके, हे दर्शवणाऱ्या नामांना, कशांना, फक्त नामांना, क्रिया कोठे घडली, कोणत्या साधनाने केली, कोणी केली, ठीक आहे, ह्या सर्वांचं काय आहे, हे दर्शवणाऱ्या नामांना, फक्त नामांना. नाम म्हणजे काय, कोणत्याही वस्तूला किंवा कोणत्याही घटकाला दिलेलं एक नाव म्हणजेच काय झालं, नाम. आता माहित बंद करून दे, मी सांगतो पुन्हा एकदा. क्रिया कोणत्या साधनाने केली. आता एखादी हा पेन आहे, मी म्हंटल मी फळ्यावर पेनाने लिहिले. आपण काय करतो माहिती का, पुस्तकातलेच नाही, आपण असेच नॉर्मली उदाहरणं घेऊ शकतो. मी पेनाने लिहिले. ठीक आहे, कशाने लिहिले, पेनाने लिहिले. ठीक आहे, त्याच्यात ने शी काय कुठं आलाय का, हो आलाय सर, हा शेवटी दिसत आहे. याच्याच खाली अंडरलाईन आहे आणि याच्या सोबत काय आलाय, ने आलाय, बरोबर. मी पेनाने लिहिले, बरोबर, याच्याने लिहिले, है ना. आता मला सांगा साधन काय आहे, मी आहे की पेन आहे, पेन आहे. का बरं पेन आहे, कारण की मी जरी लिहत असेल तरी मी साधन नाही आहे, लिहिला कशाने गेलेला आहे, या पेनने. मी आपलं डोकं घेऊन असं किती असं गोल गोल घेऊन देईल तरी मला ते लिहिलाय जाणार नाही, बरोबर. अगर मला कोणी असं पकडलं पेनासारखं आणि असं असं गोल गोल घेऊन मला डोकं माझं याच्यावर लिहिलं जाईल का, नाही. कोण लिहिलेलं आहे, या पेनने लिहिलं आहे, म्हणजे साधन काय आहे, पेन आहे, बरोबर. त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, नाम. नामाला क्रिया कोणी केली, कोठे घडली, केव्हा झाली, बरोबर. ही क्रिया कोठे घडली आता सध्या माहित नाही, कोणी केली, मी जरी केली पण तिथे कोणी केलेलं आहे, लिहिलं कशाद्वारे आहे, पेनाद्वारे. आणि पेन हे काय आहे, साधन आहे, बरोबर. त्याच्यानंतर याला नेशी किंवा नीशी असं काही लागेल तेव्हाच तो तृतीय होईल. ओके, आणि मेन गोष्ट तो जो नेशी किंवा जे काही नेशी लागलेला आहे ते कशाला लागलेला आहे, नामाला लागलेला. पेन हे काय आहे, एक नाम आहे. ठीक आहे, पेन हे काय आहे, नाम. याच्यामध्ये आपण उदाहरण बघू. मुलाने चाकूने सफरचंद कापले, मुलाने चाकूने सफरचंद कापले, मुलाने चाकूने सफरचंद कापले. बापरे, सेब म्हणा ना सर, एवढं लंब सफरचंद का बरं म्हणतो तू, सेब म्हणा ना, सेब. ठीक आहे, आता मुलानेच्या खाली पण ने आलेला आहे,
मुलगा पण हा सुद्धा मुला, मुलं, मुले, मुले नाही का, हे सुद्धा नामच आहे, बरोबर. परंतु याच्या खाली आपल्याला अंडरलाईन देणार नाही ते लोक. ठीक आहे, याच्या खाली अंडरलाईन, कारण की हा साधन नाही आहे. ते साधन आहे का? नाही. साधन काय आहे तिथे? चाकू. म्हणून हा याच्याच खाली अंडरलाईन देतो तुम्हाला. आणि बघा कसं होते, अगर आपलं ज्ञान बरोबर असेल, म्हणजे तुम्हाला हे जे तुम्ही पूर्ण लक्षपूर्वक अगर तुम्ही ऐकत असाल ना, तर तुम्ही अगर इथं हे याच्या खाली अंडरलाईन नसेल, चुकीने याच्या खाली अंडरलाईन आली, ओके, आणि तुम्हाला विचारलं की भाई याचा तुम्ही कारकार्थ ओळखा. ठीक आहे, कारकार्थ नाही, विभक्तीचे प्रत्यय कोणता आहे ते ओळखा. हा, याच्यामध्ये तुम्हाला विचारलं गेलं की विभक्तीचे प्रत्यय किंवा विभक्ती कोणती आहे, याची विभक्ती कोणती आहे, तर तुम्ही आता खरंच मला सांगा काय लिहाल तिथे? इथे पण नाही आहे, तुम्ही तृतीयाच लिहाल, बरोबर आहे. पण एखाद्याचं चुकलं, त्यानं तृतीया न लिहिता एखादी काहीतरी दुसरंच लिहून घेतलं, तर तो आक्षेप घेऊ शकतो याच्यावर, आणि त्याचं डोकं तिथे चालून लागलं, किंवा त्याचे कोणी असं असेल किंवा त्यांनी सांगितलं की अरे भाई इथं तर हा मुलगा साधन तोडी आहे, मुलगा, आणि तो वेटिंग वरही एकाच मार्काने आला, वेटिंग वरही समजा एकाच मार्काने आला, त्याला एकच मार्क पाहिजे आहे की तो ड्युटीवर लागेल आणि त्याने कोर्टात केस टाकून दिली किंवा हा प्रश्न क्रमांक हा चुकीचा होता, याच्यावर माझा 1 मार्क गेलेला आहे, कोणामुळे? आयुक्त जे काही आहे यांच्यामुळे. आणि ते काय करेल, तो कोर्टात केस टाकल्यावर तो हा प्रश्न मांडेल की हा प्रश्न या पुस्तकामध्ये बघा इथे अंडरलाईन आहे. आणि मेन गोष्ट अशी आहे की हे साधन नाहीये, साधन वेगळंच काही आहे, आणि साधन हे असल्यामुळे याच्या खाली अंडरलाईन पाहिजे होती, यांनी मला कन्फ्युज केलं, यांनी माझे 1 मार्क खाल्लेले आहे, मला ड्युटी पाहिजे, मला नाही. ठीक आहे, त्यांना मग कोर्ट त्याच्यावर अभ्यास करत बा, नाही हे पुस्तक आहे, हे प्रूफ पण देईन, तो हे पुरावा लावून आहे की नाही, तर हे गोष्ट होती अशी अशी, तो जिंकून जाईल. का बरं जिंकेल? कारण की उदाहरण चुकीचं होतं, समजलं. आणि असं झालेलं आहे, ठीक आहे, असं झालेलं आहे की वेळेवर आक्षेप घेतात मुलं की सर हे चुकीचं आहे, मग त्यांच्या ध्यानात आला की ते प्रश्न चुकीचा आहे, ते सांगून देतात तिथे, तुम्हाला तो 1 मार्क कट होतो, हा 1 मार्क तुमचा कट होतो. मग पेपर किती मार्काचा राहते, किती पैकी राहील? 100 मार्काचा आहे तर 99 पैकी राहील. ठीक आहे, आणि 99 पैकी आहे तर तो 99 मधून अगर लिस्ट लागेल पुन्हा समजा, तर त्याच्यामध्ये अगर तो आला तर लागून जाईल तो, समजे, ऐसा खेळ आहे. याच्यामध्ये आपण समोर बघू, ती तोऱ्याने चालते, याच्यामध्ये रीत, निमित्त, न्यूनत्व, परिमाण, परिमाण म्हणजे पुन्हा काय आलं, मोजमाप. ठीक आहे, प्रमाण, प्रमाण पण म्हणजे काय आहे, एक प्रकारे मोजमापच आहे. सानिध्य, कालावधी, उपपदार्थ दर्शवण्यासाठी सुद्धा तृतीयेचे प्रत्यय वापरतात. काय काय? रीत, निमित्त, न्यूनत्व, परिमाण, प्रमाण, सानिध्य, कालावधी, ह्या सगळ्या गोष्टीसाठी पण तृतीय वापरू शकतो. आता मला सांगा, हे एवढं लक्षात राहणार आहे का तुमच्या? नाही सर, आम्ही तर खूप पाठांतर करून घेऊ आणि लक्षात ठेवू, तुम्ही कितीही सांगा, आम्ही पाठांतर करू, ते लक्षात राहणार नाही. पण एवढंच लक्षात राहील की ने एशी, नि ही, ईशी कशामध्ये आहे? तृतीयामध्ये. तृतीया म्हणजेच काय? करण किंवा साधन. ती तोऱ्याने चालते. तोऱ्याने चालते म्हणजे तोरा म्हणजे आपल्याला तेवढा आयडिया नाही आहे. तोऱ्याने म्हणजे एक तिची रीत आहे, ठीक आहे, की ती तशीच चालते. ठीक आहे, शान से चलती है, तिची रीत आहे, ती शान असं म्हणजे मान बिलकुल वर करून हा टॉपटीपच चालत जाईल, तर अशी नाही चालणार ती तोऱ्याने. असं एक उदाहरण, तोरा म्हणजे काय आहे ते मलाही नाही समजलं. ठीक आहे, जे नाही समजलं मी क्लिअर सांगतो की नाही माहित मला ते. ठीक आहे, कारण की काही शब्द असे असतात जे म्हणजे सर्च करावे लागतात. मी सर्च वगैरे तेवढं करत नाही, मी क्लास घ्यायच्या आधी, कारण की मला हा पॅटर्न माहित आहे की आपल्याला अभ्यास फोकस कायच्यावर करायचा आहे हे समजवून नाही, तिथे डेफिनेशन नाही सांगायची आहे. ठीक आहे, मी तुम्हाला सांगतो तरी. खर पावसाने पडले, पावसाने म्हणजे काय झालं, हे निमित्त झालं. ठीक आहे, पाऊस आला हे निमित्त झालं ना.
त्याच्यानंतर तो कानाने बहिरा आहे, त्याचं हे न्यूनत्व आहे. न्यूनत्व म्हणजे काय, त्याचा कमीपणा आहे. तो कानाने बहिरा आहे, कानाने बहिरा आहे. थोडं सांभाळून बोला, थोडा आवाज लाऊड करा. तो कानाने बहिरा आहे म्हणजे त्याचा तो कमीपणा आहे. बाकीचे आवाज ऐकू शकतात पण तो कानाने बहिरा आहे. साखर किलोने मिळते, बरोबर आहे. साखर किलोने मिळते. हे किलो काय आहे, प्रमाण आहे, त्याचं प्रमाण आहे. सॉरी, परिमाण आहे. परिमाण म्हणजे माप असते. प्रमाण पण म्हणू शकतो. एक प्रमाण म्हणजे त्याचं म्हणजे हे आहे ना, एक मापच आहे ना त्याचं बनलेलं. सरळ सरळ किलो लिटर मध्ये भेटते का साखर? नाही. लिटर मध्ये काय भेटते? दूध भेटते. अच्छा मला सांगा, तेल तेल भेटते का लिटर मध्ये? 1 लिटरचं पॅकेट येते बघा तेलाचं. तुम्ही याच्यामध्ये अपवाद म्हणू शकता की तेल जे आहे ना त्याच्यामध्ये लिटर मध्ये पण भेटते, किलो मध्ये पण भेटते. दोन्ही याच्यात भेटते तेल. कारण की 15 किलोचा तो टिनेचा डब्बा पण भेटतो आणि 15 लिटरचा तेलाचा पण डब्बा भेटतो. ठीक आहे. आता म्हणतात की 1000 ml जे आहे ते 1 किलो मध्ये येतात. ठीक आहे. 1 किलो मध्ये किती? 1000 ml एवढं येऊ शकते. म्हणजे 1 किलो आणि इकडे किती? 1 लिटर. हे सारखं पाहिजे, पण तो 15 किलोचा डब्बा थोडा जास्त हेवी राहते. ठीक आहे. खूप लोक 15 किलोचा डब्बा नेतात, 15 लिटरचा देत नाही. समोर कुत्रा पायथ्याशी बसला. कुत्रा कशाशी बसला? पायथ्याशी. त्याचं हे सानिध्य झालं. काका 4 वर्षांनी येतात. हे कालावधी आहे. ठीक आहे. हा काय आहे? कालावधी. आता चतुर्थीमध्ये येऊ. चतुर्थी पुन्हा काय आलं त्याच्यामध्ये? सला ते, सला ना ते. कर्त्याचे याच्यामध्ये काय सांगितलं आहे? कर्त्याचे सलानाते प्रत्यय चतुर्थीचे असतात. कर्त्याचे. ठीक आहे. सला ते, सला ना ते. ठीक आहे. हे एकवचन आहे, हे अनेकवचन. कर्त्याचे सलानाते प्रत्यय चतुर्थीचे असतात. दान घेणार, हा ते काय हे कर्त्याचे प्रत्यय. कर्त्याचे प्रत्यय हे कोणते आहे? सला ते, सलानाते. पण याच्यासोबत काय लागेल? दान किंवा भेट. ओके. दान किंवा भेट. कारकार्थ संप्रदान असते. दान किंवा भेट म्हणजेच काय? संप्रदान. ठीक आहे. याच्यामध्ये चतुर्थी संपली. चतुर्थी संपली म्हणजे गणेश चतुर्थी नाही. साहजिकची गोष्ट आहे. त्याच्यामध्ये दान दिसलं तर ते चतुर्थीच आहे. त्याच्यामध्ये फक्त एवढं बघाल की सला ते, सलानाते लागला आहे का? नाही तर सरांनी म्हटलं होतं दान किंवा भेट राहिला, भेटवस्तू दिली म्हणजे ती चतुर्थी झाली. मला सांगा, तो रेल्वेस लटकून गेला. तो रेल्वेस लटकून गेला. आता याच्यात दान किंवा भेट आहे का? वाटते का? दान किंवा भेट वाटते? तो रेल्वेस लटकून गेला. ठीक आहे. रेल्वे सच्या खाली अंडरलाईन आहे. तो रेल्वेस लटकून गेला. याच्यामध्ये दान किंवा भेट कुठंच नाही वाटत. ओके. म्हणून हे जे उदाहरण आहे ना, हे आपण IMP करून ठेवायचे. हे जे वाटून नाही राहिलं ना, याच्यामध्ये दान किंवा भेट कुठंच नाही वाटली. तो रेल्वेस लटकून गेला म्हणजे याच्यात काय दान झालंय किंवा भेटही नाही झाली, पण तो रेल्वेला भेटला आहे असं काहीतरी असेल त्याचं. रेल्वे मध्ये बसला आहे म्हणजे दोघांची भेट झाली, त्याच्यात बसून गेला आहे. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये काय आहे? दान जाणारे प्रत्यक्ष कर्म प्रथम येत असते. दान जाणारे प्रत्यक्ष कर्म काय म्हटलेलं आहे? दान जाणारे प्रत्यक्ष कर्म प्रथम येत असते. याशिवाय साधन, दुरावा, स्थळ
यांचे स ला ना ते प्रत्यय चतुर्थीचे असतात व कारक त्याच्या नामाच्या कार्यावरून ठरते. सर हे समजलं नाही प्लीज समजून सांगा ना पुन्हा एकदा. काय तुम्ही बोलता, समजून सांगू आपण. ठीक आहे, त्याचं टेन्शन घेऊ नका, आपण अशी डेफिनेशन सोडत नाही. ठीक आहे, हे बघा काय पहिले तर आहे कर्त्याचे स ला ना ते प्रत्यय चतुर्थीचे असतात, हे तर तुम्हाला माहित आहे. दान घेणाऱ्या, काय म्हटलं आहे, दान घेणाऱ्या अप्रत्यक्ष कर्माचे, कोणतं कर्म आहे ते, अप्रत्यक्ष. प्रत्यक्षात ते कर्म नाही, पण ते कसं आहे, अप्रत्यक्ष कर्माचे स ला ना ते प्रत्यय कशाचे असतात, चतुर्थीचे असतात. तर कारकार्थ काय असतो, संप्रदान असतो. इथपर्यंत पण ठीक आहे. आणि जे दान जाणारे आहे, दान घेणारे आणि दान जाणारे हे वेगळं वेगळं आहे. ठीक आहे, दान घेणाऱ्याच्या अप्रत्यक्ष कर्माला सला नाते प्रत्यय लागलेले असेल आणि जाणाऱ्याचे प्रत्यक्ष कर्म जे आहे ते काय आहे, प्रथमेत असेल. आणि साधन, दुरावा, स्थळ यांचे स ला ना ते हे प्रत्यय चतुर्थीचे असतात. याच्यामध्ये बघा, दान जाणारे हे कसे आहे, प्रत्यक्ष कर्म. दान घेणारे जे घेत आहे ते अप्रत्यक्ष कर्म. आणि साधन, दुरावा, स्थळ असं काही आलं तर ते कशाचे आहे, त्याच्यामध्ये सला ते सलानाते जे काही पण असेल ते सला ते लागले पाहिजे, सलानाते. ओके, याच्यामध्ये बघा, दशरथाने कैकईला 2 वर दिले. दशरथाने कैकईला 2 वर दिले. काय दिले, 2 वर दिले. कोणाला दिले, कैकईला दिले. कैकईच्या खाली अंडरलाईन आहे, कैकईला च्या खाली अंडरलाईन आहे, तिथे ला लागलं, स ला ते सलानाते. ठीक आहे, हे आपण कशातलं मानू, दान दिलेलं आहे म्हणून चतुर्थी. मला काम करवते, अरे सर कन्फ्युज आहे, मला काम करवते याच्यात दान काय आहे, मला सांगा. मला काम करवते, सांगा याच्यामध्ये दान काय आहे किंवा भेट काय आहे. त्याच्या खाली अंडरलाईन आहे मला, सला ते सलानाते मध्ये म्हणजे आलेला आहे, ला आलेला आहे, पण याच्यामध्ये दान कुठं दिसत आहे, आता हे याच्यात दानाचा उल्लेख नाहीये. कशाचा उल्लेख नाही, म्हणजे दान किंवा भेटीचा असा काही उल्लेख नाहीये म्हणलं. उल्लेख मला नाही. आता मला सांग, मी काम केले, मला काम करवते. आता फरक सांग. हा सांग, मी काम केले आणि मला काम करवते. करवतेच्या वर अंडरलाईन करतो. हा, आताही नाही समजलं, ठीक आहे. आता तू स्वतः अभ्यास करते, जेव्हा तुझं मन झालं तेव्हा तू स्वतः अभ्यास करते, बरोबर. मी तुला आता म्हणेल की चल आता तू अभ्यास कर. हा काय झालं, ऑर्डर झालं, बरोबर. मी तुला काय दिलं, ऑर्डर. काय दिलं, ऑर्डर. ऑर्डर दिलं, समजलं. आणि जेव्हा तू स्वतः अभ्यास करत होते तेव्हा तू काय केलं, तुला कोणी काय बोललं, काही दिलं, ऑर्डर दिलं नाही, तुझं मन झालं. तू त्या दोघांचा फरक समजला. आता बघा, जो शब्द आहे ना, हा करवते. हा करवते म्हणजे काय झालं, कोणाकडून आपल्याला म्हणजे ते करवून घेतल्या जात. ठीक आहे, हा शब्दाचं लिहून घ्या, तिथे शब्द लिहून घे. करवते म्हणजे काय, कोणीतरी आपल्याकडून काम करवून घेत आहे.
काम म्हणा किंवा काही पण करवून घेतात. ठीक आहे, आता इथे काम करायचंय, तुम्हाला झाडू मारायला लावत असेल कोणी, आहे की नाही, तर ते झाडू मारणे एक प्रकारे कामात आहे. तर तुम्हाला ते काय झालं, ऑर्डर केलेली आहे, तुम्हाला ते सांगितलं गेलेलं आहे. ठीक आहे, की हे कर, म्हणजे तुम्हाला एक काहीतरी गोष्ट सांगितली म्हणजेच काय झाली, ते दिली आहे, तुम्हाला ऑर्डर दिली आहे. आलं लक्षात? हे पुस्तकात कुठेही लिहिलेलं नसेल, याही पुस्तकात नाही आहे आणि तुमच्याही पुस्तकात लिहिलेलं नाही. हे आपल्याला समजून घेणे आहे. ठीक आहे, हा शब्द तुमच्या याच्यात आला कुठेही तर तो अंडरलाईन करा आणि हा लिहून घ्या. करवते, खाववते. ठीक आहे, खाववते लिही, उदाहरण लिही. करवते, खाववते, पळवते. अजून काय सांगितलं? खाववते लिहिलं. ठीक आहे, सूरज सर तुम्हाला धाववते, याचा अर्थ काय? माईक सुरू कर. सूरज सर तुम्हाला धाववते, माईक सुरू कर. नंतर लिहिशील ना. ते आम्हाला ऑर्डर देतात, ते आमच्याकडून काम करून घेतात. है ना, तुम्ही स्वतः धावून राहिले का? नाही, ते म्हणत आहे आजचा हा शेड्यूल आहे, या शेड्यूल नुसार तुम्ही काम करा. म्हणजेच तुम्हाला काय दिलं? ऑर्डर दिली. म्हणजे काहीतरी दिलं तुम्हाला, भले ते ऑर्डर असेल पण दिलं. ठीक आहे. बापरे सर, हे असं असं असते का? आम्ही तर वाचून तर घेतलं होतं मी दोनदा, पण हे समजलं नव्हतं. आता कसं? आता बघा, नदी सागराला भेटते. कोणाला? सागराला. आता इथे काय आहे? स्थळ आहे. कोणाला भेटली ते? सागराला. सागर म्हणजे स्थळ झालं. ठीक आहे, तर ते काय आहे? अधिकरण मध्ये येते, परंतु आहे कशात? ते चतुर्थीमध्ये. का बरं? कारण की ती जाऊन तिथे भेटली. याच्यात तर स्वतः समजून आला की ते भेटलेली आहे. काका पुण्यास गेले, काका पुण्यास गेले. पुण्याहून गेले झालं असतं तर ते पंचमीमध्ये गेलं असतं, पण काका पुण्यास गेले हे कशात गेलं? अधिकरण म्हणजे स्थळ. कुठे गेले आहे? ते कोणत्या तरी स्थळी गेले आहे, पण ते येणार कशात? चतुर्थीमध्ये. ठीक आहे, ओके. त्याच्या डोळ्याला धार लागली, त्याच्या डोळ्याला धार लागली. अपादान किंवा वियोग मध्ये येतोय. ठीक आहे, अपादान किंवा वियोग. त्याच्या डोळ्याला धार लागली. त्या अपादान डोळ्याला धार लागली म्हणजे डोळ्यातून काय आलं? पाणी आलं. म्हणजे डोळ्यातून धार येणे म्हणजे काय? सीधी पाण्याची धार नाही लागली, बाल्टी नाही भरण तुम्ही. धार लागली म्हणजे डोळ्यातून काय आलं? अश्रू आले किंवा डोळ्यातून पाणी आलं. हा वियोग झाला त्याचा, म्हणजे डोळ्याचे अश्रू डोळ्यात असलं तर नसतं झालं, पण ते कुठून कुठे निघाले? ते वाहून गेले, म्हणजे ते दुरावा झाला त्यांच्यामध्ये. बरोबर, पण तरी पण वियोग किंवा दुरावा जरी असेल पण तो कशामध्ये आहे? चतुर्थीमध्ये. ठीक आहे. मी खेळायला जातो, मी खेळायला जातो. याच्यामध्ये कुठे आलं? याच्यामध्ये काही आलं का? दुरावा, सॉरी, काही भेटवस्तू दिसली काही, किंवा काही दान किंवा काही झालं? पण याच्यामध्ये सांगितलेलं आहे वरील कारकार्थाशिवाय, म्हणजे ह्या सगळ्यांशिवाय उद्देश, परिमाण, पुन्हा परिमाण म्हणजे माप, मूल्य, विषय, सामित्व, योग्यता, नाते, वियोग हे उपपदार्थ दर्शवण्यासाठी चतुर्थीचा वापर केला जातो. तर मला सांगा, मी तुम्हाला चार्ट फक्त शिकवला असता, त्याच्यामध्ये ह्या गोष्टी आल्या असत्या ना? मग तुम्ही विचार केला असता दान किंवा भेट तर इथे झालीच नाही, तर मग हे याचं वाक्य आहेच नाही. बरोबर, असंच झालं असतं की नाही? ठीक आहे, म्हणून आपण हे सगळे घेत आहे. मी खेळायला जातो हा उद्देश आहे. खेळायलाच्या खाली उद्देश. दुधासाठी लिटरला 10 रुपये पडतात. लिटरच्या खाली काय अंडरलाईन आहे? लिटर हे काय आहे? परिमाण आहे.
चाराण्याला 2 गोळ्या मिळतात. हे मूल्य आहे. चाराण्यालाचा खाली अंडरलाईन आहे. चाराणे हे काय आहे? 4 आणे म्हणजे मूल्य आहे. ठीक आहे. त्याला गणिताला चांगले गुण आहे. गणित हा विषय आहे. शारीरिक उपस्थिती किंवा भेट याचा अर्थ दान असा होत नाही. शारीरिक उपस्थिती किंवा भेट याचा अर्थ दान असा होत नाही. म्हणून एखाद्या स्थळाला भेट दिलेली असेल तर ते वाक्य अकर्मक असते. अकर्मक असते व स्थळाचे स, ला, ना, ते हे प्रत्यय चतुर्थीचे असून कारकार्थ काय होते? अधिकरण होते. अधिकरण म्हणजे काय? स्थळ किंवा वेळेचे होते. ओढा नदीला भेटतो. ओढा नदीला भेटतो. जसं मगाशी नदी सागराला भेटली, बरोबर? त्याचं अधिकरण जरी झालं होतं स्थळ किंवा वेळ, आहे तो चतुर्थीचाच पाठ. ठीक आहे तो चतुर्थीचाच, म्हणजे नदीलाच्या खाली अंडरलाईन राहील. परंतु इथे ओढा कोण आहे? कर्ता. नदीला म्हणजे काय झालं? स्थळ किंवा अधिकरण झालं. ठीक आहे. हे तो चतुर्थीमध्येच. आता पंचमी सगळ्यात सोपी. जिथे ऊन होऊन लागलं ते म्हणजे काय? पंचमी. जिथे ऊन होऊन लागलं ते काय आहे? पंचमी. आणि याच्यामध्ये काय आहे? दुरावा दर्शविताना व साधन म्हणून वापरलेल्या नामाला जर ऊन होऊन प्रत्यय असतील तर तो कारकार्थ कशातला आहे? सॉरी, तो कारकार्थ दर्शवतात. ठीक आहे. हे सगळं दुरावा किंवा ऊन होऊन जे लागलेलं आहे ना, हे सगळे विभक्तीचे प्रत्यय कशामध्ये येतात? पंचमीमध्ये येतात. साप बिळातून बाहेर गेला. कशातून गेला? साप बिळातून बाहेर गेला. काका नागपूरहून घरी निघाले. आता सर इथं तुम्ही ऊन होऊन म्हणता, पण इथं तर तून लागलेला आहे. त ऊन, त ऊन म्हणजे तून. ह ऊन म्हणजे होऊन. ठीक आहे, असं समजा. साप बिळातून बाहेर गेला म्हणजे त्याचा काय झाला? दुरावा झाला. काहीतरी वियोग आला याच्यामध्ये, दूर झाला ना. तिथेच थांबला का तो साप? ती आपली प्रेक्षा आहे नाही वाटतं आज, नाही तर चिडली असती पुन्हा. सर तुम्ही मला का बरं म्हणता? साप बिळातून बाहेर गेला इथं म्हणजे उदाहरण आहे. ठीक आहे. तर तो बिळातच आहे का? नाही, तिथून तो दूर गेला म्हणजे त्याचा वियोग किंवा दुरावा झालेला आहे. ठीक आहे. फक्त त्याच्या हातून हे काम होऊ शकते. त्याच्या हातून, हे हातातून म्हणजे त्याच्या हातून जरी म्हणजे फक्त त्याच्या हातून काम होऊ शकते. आता हातून हे काय आहे? दुरावा कुठे आहे? त्याच्यामध्ये दुरावा आहे का? त्याच्यात दुरावा नाही आहे. पण त्याच्या हातून जे काम झालं आहे, हे हातून म्हणजे काय? साधन झालेलं आहे, बरोबर है ना. परंतु इथे अंडरलाईन असल्यामुळे तिथे काय? तून आहे, म्हणजे ऊन होऊन आलं ते, है ना. म्हणून तो कशामध्ये आहे? पंचमीमध्ये. ओके. इथे जरी काही असेल तरी तो अंडरलाईन कशा खाली आहे? ऊन होऊन आहे, म्हणून तिथे काय आहे? पंचमी. ठीक आहे. पुण्याहून मुंबई 210 किलोमीटर आहे. ऊन होऊन पुन्हा आलं. पुण्याहून, खेड्याहून शहर मोठे असतात, त्याच्यात तुलना केलेली आहे. घोड्याहून खेचर दिसायला वेगळे आहे, भेद केलेला आहे त्यात. अंतर, तुलना, भेद दर्शविताना वापरलेले ऊन होऊन प्रत्यय उपपदार्थ दर्शवितात व विभक्ती पंचमीची असते. ठीक आहे. आता षष्टी. षष्टीचा विभक्ती प्रत्यय काय आहे?
ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा कुठे लागू शकते ते विभक्तीचा प्रत्यय चाची चेच्या, म्हणजे षष्टी कुठे होऊ शकते, त्याचे आणि इकडे आमचा, बरोबर. चाची चेच्या मध्ये चा आणि चे येतो, म्हणजेच हे काय झालं, विभक्तीचं षष्टीचं प्रत्यय झालं, बरोबर है ना. षष्टीमध्ये काय होते, कारकार्थ काय आहे ते, संबंध. संबंध येतो, संबंध येतो. त्याचे खाऊन झाले, कोणाचे, त्याचे, त्याचा आणि खाण्याचा संबंध आहे. आमचा बसचा प्रवास संपला. कशाचा प्रवास संपलाय, त्याचा बसचा, ट्रेनचा नाही, बसचा प्रवास संपलाय, बसचा आणि त्याचा संबंध आला. ठीक आहे. तर हा संबंध दर्शवणारा चाची चेच्या आणि कंसात लिहून घ्या तिथे झाजी झेजा पण येतो. ठीक आहे, लिहून घे तिथे चाची चेच्या सोबत झाजी झेजा. हे मी सांगत आहे, पुस्तकात दिलेलं नाही. वरील प्रकाराशिवाय पुढील बाबी दर्शविण्यासाठी षष्टीचे चाची चेच्या प्रत्यय वापरले जातात. प्रयोजन, स्थित्यंतर, मूल्य, कार्यकारण, जनकत्व, मालकी, योग्यता, नाते, बाह्यवाहक, साकल्य, या 10 गोष्टी सुद्धा कशासाठी वापरल्या जातात, षष्टीसाठी. कशासाठी, षष्टीसाठी ह्या 10 गोष्टी वापरल्या जातात. जसं जेवायची खोली बंद आहे, हे प्रयोजन आहे. बर्फाचे पाणी झाले आहे, हे काय आहे, स्थित्यंतर आहे. मी रुपयांची भाजी आणली, हे मूल्य आहे, काही रुपयांची भाजी आणली. ती तांब्याची मूर्ती आहे, कार्य किंवा कारण आहे. ती मुलाची आई आहे, ती मुलाची आई आहे, जनकत्व. ती काकांची मोटार आहे, मालकी आहे. कोणाची मोटार आहे ती, काकांची. ती लग्नाची मुलगी आहे, योग्यता आहे, तिची योग्यता आहे, ती लग्नाची झाली म्हणून. ठीक आहे. संबंध कशाचा आहे, लग्नाचा आणि त्या मुलीचा. तो रामूचा भाऊ आहे, नातेसंबंध आहे. कोणाचा भाऊ आहे तो, रामूचा भाऊ आहे, म्हणजे रामूचा ना त्याचा काहीतरी संबंध असेल. मला घोड्याची गाडी आवडते, गध्याची नाही आवडत, घोड्याची गाडी आवडते. म्हणजे कशाचा संबंध आहे, त्या व्यक्तीचा आणि म्हणजे माझा आणि त्या घोड्याचा, घोडा गाडीचा संबंध आहे. मला गदा गाडी नाही आवडत, घोडा गाडी आवडत. तमाशाला गावच्या गाव लोटला, साकल्य, आणि अजून काय आहे याच्यामध्ये, म्हणजेच काय, स्थळ किंवा वेळ. स्थळ किंवा वेळ याच्यामध्ये दर्शवलेलं आहे. ठीक आहे. आता बघा, मी सकाळी अभ्यास करतो, याच्यातलं सप्तमी कुठे आहे ते सांगा मला. सप्तमी कशासाठी अंडरलाईन करू नये, सकाळी. बापरे, तुम्ही किती हुशार झाले. जुनून अकॅडमी मध्ये येऊन तुम्ही स्वतः आता ओळखायला लागले. याच्यासाठी अंडरलाईन करायची आवश्यकता नाही पडली. तुम्ही उदाहरणामधून ते शोधून लागले. जेव्हा की आपल्याला शोधायचं काय, सकाळीच्या खाली अंडरलाईन लागेल आणि आपल्याला ओळखायचं आहे की कोणतं म्हणजे विभक्तीचा प्रत्यय कोणता आहे, प्रथम आहे, द्वितीय, तृतीय. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय लागलेलं आहे, पायी, ई आला. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यात आणखी उदाहरण आहे, दारू पायी त्याने घरदार विकले. प्रीत दारू पायी, प्रीत लक्षात आलं का, दारू पायी त्याने घरदार विकले. ठीक आहे. कशा पायी, प्रीत दारू पायी. ठीक आहे. मला का बरं म्हणताय तुम्ही असं 10 वेळा नाव घेऊन, मी थोडी काही म्हणताय. उदाहरण आहे. आता बघा, आता जेव्हा आपण याच्यामध्ये काय केलं, थोडीशी मजा मस्करी केली, बरोबर है ना, थोडस आपल्या चेहऱ्यावर स्माईल आली. आता हीच गोष्ट काय होते, लक्षात राहून जाते. अरे यार, दारूपाई मला आलं होतं कुठेतरी, त्याच्यामध्ये सरांनी प्रीत सोबत काहीतरी असं मजाक मस्करी काहीतरी केली होती. हा यार, हे सप्तमी काय आहे, हे तेव्हा झालं होतं. ठीक आहे. हे असं बोलले होते सर. तर पायी, ई आलं त्याच्यामध्ये, म्हणजे काय झालं, त ई आ. ठीक आहे.
तो इतिहासात कच्चा आहे. कशामध्ये कच्चा आहे तो? इतिहासात. बोल, इतिहासात. इतिहासात कच्चा आहे. ठीक आहे. त्याने वाद्यात ठेका धरला. ते ढोलमध्ये जो मारतो ना आपण, ते असं घुमून जे मारतात त्याला ठेका म्हणतात. ठीक आहे. त्याने वाद्यात ठेका धरला. कशात? वाद्यात. ठीक आहे. त्याची बायको लाखात देखील. अरे कसे उदाहरण देऊ ना, दारू, बायको लाखात देखील. आम्ही काय कोणते उदाहरण आहे? नाही, मी खोटं ना बोलतो. हे बघा, हे बघा यार, असं मी कोणाचं म्हणजे त्याची बायको लाखात देखणी आहे. म्हणजे ज्यांचे लग्न झालं तेव्हा आम्ही बघूया आहे ना समोर. आता बघा, हेतू, विषय, साहित्यत्व, श्रेष्ठत्व हे दर्शवण्यात जोडलेले इ आ प्रत्यय उपपदार्थ दर्शवतात. म्हणजे हे सगळे जोडले तेव्हाही ते काय होईल? सप्तमी. माझ्या घरात 7 माणसे आहेत. कुठे लागेल? माझ्या घरात 7 माणसे आहेत. कुठे लागेल? डॅश कुठे लागेल? घरात. घरात आहे. मध्ये पण तो येतो. इथे लागेल का? नाही सर, कारण की तो काय आहे? तो क्रियापद आहे. ठीक आहे. आणि आपल्याला इथे काय सांगितलंय? नाम किंवा सर्वनाम. घरात म्हणजे घर हे काय झालं? नाम झालं. बरोबर. दारू, पायी, दारू हे काय झालं? नाम झालं. इतिहास, इतिहास हा सब्जेक्ट आहे, नाव झालं. वाद्य हे काय? नाव आहे. लाखात म्हणजे पैशाची म्हणजे हे आहे ना, त्याच्यामध्ये लाखात देखील म्हणजे एवढ्या लोकांमध्ये ती देखील. पण लाख हे काय आहे? एक अमाऊंट आहे. अमाऊंटला आपण लाख म्हटलं बरोबर. 1 दशक, शतक, हजार, 10,000, लाख म्हणजे 5 शून्य लावूच लाव. 6वा लावणार नाही. 6वा 10 लाखात लाव. म्हणून ते लाख हे काय आहे? ओळख झाली, त्याचं नाव झालं. बरोबर. त्याच्यानंतर शेवटचं आहे संबोधन. संबोधन म्हणजे काय होते? मला सांगा का, या दोघांमध्ये हाक कोणाला मारली आहे? मुलांना रांगेत उभे राहा, रांगेत उभे राहा. आणि इकडे आहे रामा पाणी आहे. कोणाला हाक मारली? मुलांना उभे राहा. अच्छा, प्लीज उभे राहा किंवा रामा पाणी आण, या दोघांपैकी कोणाला हाक मारलेली आहे? कोणत्या वाक्याला? रांगेत उभे राहा. काय केलं मी? भले मी ऑर्डर दिली, पण मी हाकच मारली ना. आता ए रामा, याला इथं मी ऑर्डरच दिली मग. बरोबर. पण काय ऑर्डर कशी दिली? हाक मारूनच दिली. म्हणून याचा जरी विभक्तीचा प्रत्यय नो असेल, पण याला सुद्धा काय झालं? हाक मारली. आणि याला सुद्धा काय झालं? हाक मारली. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की जरी ते विभक्तीचा प्रत्यय दिलेलं नसेल, मग ते कशावरून ओळखावं लागेल आपल्याला? कारकार्थ. बरोबर. हे लिहून घे तिथे. ज्या नामाने हाक मारली जाते त्याला काय म्हणतात? संबोधन. ते संबोधन लिहिलं झालं. या नामाने हाक मारली जाते त्याला संबोधन म्हणतात. संबोधनाला अनेक वचनात प्रत्यय लागतात. त्याचबरोबर त्याचा विकारही होतो. सर्व नामांना हाक मारता येत नाही म्हणून त्याची संबोधन विभक्ती होत नाही. आता बघा, नो जे होतं ते कुठे होतं? नाही, नो जे होतं ते अनेक वचन मध्ये होतं. बरोबर आहे. एक वचन मध्ये काही दिलं होतं का? नो किंवा काही असं काही दिलं होतं? बरोबर. हा एक वचन आहे का? अरे म्हणून काही लागलं नाही याच्यासोबत. पण तेच अगर अनेक वचन असेल तर काय होईल? मुलांनो. आणि एक वचन होईल तर काही लागणार नाही. बघा तिथे डॅश डॅश होतं बघा, आठवतंय? खालील घटक क्रियापदाशी संबंधित आहे. कर्ता, कर्म, क्रियेचे स्थळ, क्रियेची वेळ, साधन, दान, भेट, दुरावा. त्याच्यानंतर उपपदा. हे काही लेणं देणं नाही याच्यासोबत.
खालील घटकांचा संबंध क्रियापद सोडून इतर शब्दांचा परस्परांशी संबंध आहे. हे वाचण्यालायक काही आहे नाही, पण आता काय तुमचं म्हणजे वाचून सांगून देतो की सर तुम्ही हे वाचून नाही सांगितलं होतं म्हणून मी वाचून सांगत आहे. उद्देश, विधानपूरक, परिमाण, अंतर, मूल्य, रीत, निमित्त, न्यूनत्व, प्रमाण, सानिध्य, कालावधी, उद्देश, विषय, सामित्व, योग्यता, नाते, तुलना, थेट, प्रयोजन, जनकत्व, बाह्यवाहक, स्थित्यंतर, कार्यकारण, साकल्य, साहितत्व, श्रेष्ठत्व, वियोग. ठीक आहे, हे सगळे काय आहे? खालील घटकांचा संबंध क्रियापद सोडून इतर शब्दांचा परस्परांशी संबंध. ठीक आहे, दूरपर्यंत तुम्हाला जे आतापर्यंत शिकवलं ते तुम्ही पाठांतर करा आणि मला चॅप्टर खतम झाला, उद्या गणित करू. ठीक आहे, गणिताचा समोरचा लेसन घेऊ.